मोठी बातमी आपण पाहतोय। पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभच गायब आहे आणि यावरून विरोधकांनी सरकारवरती आता हल्लाबोल केलाय। सरकारकडून संविधानाची गळचेपी सुरू आहे अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी पाहिलं तर आणीबाणीच्या 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती राजभवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी या कार्यक्रमाच्या बॅनरवरती अशोक स्तंभाच्या ऐवजी सेंगॉल वापरण्यात आला होता। देशामध्ये नाहीतर राज्यामध्ये कुठेही सरकारी एखादं डॉक्युमेंट असेल तर तिथं अशोक स्तंभ असणं फार महत्त्वाचं आहे। पण आता हा स्तंभ या पासवरनं काढला आहे। आता हळूहळू हा स्तंभ सगळीकडनं काढला जाईल। जशा पद्धतीने आज आपण जर बघितलं तर संविधानाची गळचेपी या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये होत आहे आणि हळूहळू त्याबद्दल कारवाई नाहीतर तशा पद्धतीची वागणूक सरकारकडनं करत असताना आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे इथं हा अशोक स्तंभ आता काढला, हळूहळू हे काय काय काढतील हे आपल्याला सांगता येणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।